पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे राजेंद्र गावित यांना तिसऱ्यांदा संधी मिळणार का याची उत्सुकता आहे आणि त्याचबरोबर गावित कोणत्या पक्षचिन्हावर निवडणूक रिंगणात उतरणार याची सुद्धा चर्चा सध्या जोरात सुरू आहे। त्यांना महाविकास आघाडीमधून कोण आव्हान देणार हेही तितकंच महत्त्वाचं आहे। पाहूयात याविषयीचा एक रिपोर्ट। मुंबई ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यात जव्हार, मोखाडा हे अतिदुर्गम भाग आहेत। पाणी, कुपोषण, आरोग्य सुविधा अशा सुविधा या परिसरातल्या पाड्यापाड्यांवर आहेत। ठाणे जिल्ह्यातून स्वतंत्र पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आल्यानंतर या मतदारसंघावर शिवसेना भाजपाचं वर्चस्व मानलं जातं। 2019 साली शिवसेनेच्या पक्षचिन्हावर निवडून आलेले राजेंद्र गावित सध्या शिंदेंच्या शिवसेनेत आहेत। महायुतीकडून पुन्हा त्यांनाच संधी दिली जाईल अशी चर्चा आहे। मात्र राजेंद्र गावित भाजपाच्या कमळावर लढण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं जातंय। त्यांच्यासह महाविकास आघाडीतले इतर नेत्यांच्या नावांची सुद्धा चर्चा रंगतीये। राजेंद्र गावित हे सध्या शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे लोकसभा खासदार आहेत। शिवसेनेमध्ये झालेल्या पक्षफुटीनंतर राजेंद्र गावित हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिल्यामुळे आता महायुतीकडून त्यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। गावित हे आधी 2 वेळा खासदार आणि 2 वेळा आमदार राहिले आहेत। त्यांनी आदिवासी विकास राज्यमंत्री पद सुद्धा भूषवलं आहे। बळीराम जाधव हे बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार असून ते 2009 साली पालघर लोकसभेवर निवडून आले होते। मात्र त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये बळीराम जाधव यांना पराभव स्वीकारावा लागला। भारती कांबडी या ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत। पालघर विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून पश्चिम किनारपट्टीवरील अनेक गावं ही आजही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत। हरिश्चंद्र खुलात यांच्याकडे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दादरा नगर हवेलीसह तलासरी भागासाठी प्रदेश कार्यकारिणीत महत्त्वाचं पद होतं। मात्र मागच्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवबंधन बांधून घेतलं। हरिश्चंद्र खुलात हे सीपीएमचे माजी खासदार लहानू कोम यांचे जावई असल्यामुळे डहाणू तलासरी यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे। खासदारांनी केलेली विकास कामं, आदिवासी भागात असलेला जनसंपर्क यातून याही वेळी महायुतीचाच निवडणुकीमध्ये विजय होईल असा दावा केला जातोय। पालघर हा ग्रामीण आणि शहर अशा प्रकारचा हा असलेला जो भाग आहे, म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे अंशतः असलेला हा म्हणजे आपला आदिवासी भाग आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा 200 बेडचे हॉस्पिटल जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपण पालघरला नंडोरे या ठिकाणी गावाला आपण प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून आपण त्या ठिकाणी बांधतो। या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण या भागातला पाण्याचा प्रश्न असेल, MGPच्या माध्यमातून प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या ठिकाणी वांद्रे प्रकल्पाच्या संबंधित जे शेतकरी होते त्यांना 1982 पासून जी नुकसान भरपाई मिळायला पाहिजे होती ती अजूनही त्यांना ती मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे। ती मिळवून द्यायचा आपण प्रयत्न केलेला आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये खासदार गेल्यामुळे पालघरमधील अनेक शिवसैनिक नाराज आहेत अशी चर्चा आहे। सतत पक्ष बदलणारा नेता म्हणून त्यांची ओळख झाली आहे। कुपोषण, आरोग्य यंत्रणा, रेल्वेचा प्रश्न सोडवण्यात खासदार अपयशी ठरल्याचा दावा विरोधक करतायत। महाविकास आघाडीच्या एकत्रित ताकदीनं गावितांचा पराभव करण्याचा विश्वास व्यक्त केला जातोय। डहाणू ते विरार हा जो पट्टा आहे त्याच्यासाठी लोकल ही सेवा फार कमी प्रमाणात चालू आहे। त्या लोकल सेवेच्या फेऱ्या वाढवण्यासाठी मी केंद्रामध्ये प्रयत्न करत राहीन, जेणेकरून ज्या पद्धतीने विरार टू मुंबईपर्यंत ज्या लोकल 5-5 मिनिटांनी चालतात त्या आपल्याकडे विरार टू डहाणू ॲटलिस्ट अर्धा तासाच्या आत एक लोकल चालेल असा प्रयत्न राहील माझा। त्याच्यानंतर आरोग्याचा विषय आहे। जिल्ह्यामध्ये एखादा पेशंट आला तर ते पालघर जिल्ह्यामध्ये ऍडमिट न करता, कारण त्या आरोग्याच्या सुविधा नसल्यामुळे इथेचे बरेचसे पेशंट सेलवास वापीसारख्या ठिकाणी स्थलांतरित होतात, कारण का इकडच्या हॉस्पिटलला तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा नसते। त्यामुळे ते लोक वापी किंवा वलसाड साईडला शिफ्ट होतात। त्यामुळे आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर कसे आणता येतील आणि आपल्या आरोग्य केंद्रात ते कसे काम करतील त्याच्यासाठी प्रयत्नशील राहू। 2019 साली मोदींची लाट, पोटनिवडणुकीनंतर राजेंद्र गावितांच्या नेतृत्वाची चर्चा याचा फायदा गावितांना झाला होता। बहुजन विकास आघाडीचा असलेला हक्काचा मतदार हा सुद्धा मतदारसंघातील महत्त्वाचा फॅक्टर ठरेल।
खासदार राजेंद्र गावित यांचे हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्याशी चांगले संबंध नसल्याचा परिणाम सुद्धा निवडणुकीवर होऊ शकतो. पालघर लोकसभा मतदारसंघाचं गणित काय आहे ते बघूया. 2009चा अपवाद वगळता शिवसेना भाजपाचं वर्चस्व राहिलं. 2019 साली लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या राजेंद्र गावित यांना 5,80,479 मतं मिळाली. 2019च्या लोकसभा निवडणुकीत बळीराम जाधव यांना 4,91,596 मतं मिळाली. 2019 साली निवडणुकीत वंचितच्या सुरेश पाडवी यांना 13,728 मतं मिळाली. मतदारसंघात पालघर, बोईसर, विक्रमगड, डहाणू, वसई, नालासोपारा विधानसभा मतदारसंघ आहे. बोईसर, नालासोपारा आणि वसई मतदारसंघ बहुजन विकास आघाडीकडे आहे. बहुजन विकास आघाडी विधानसभेमध्ये सध्या सत्ताधारी महायुती सोबत आहे. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा सध्या शिंदेच्या शिवसेनेत आहेत. विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. डहाणूत माकपाचे विनोद निकोले आमदार आहेत. या समीकरणात महायुतीचं वर्चस्व मतदारसंघावर दिसतंय. आता खासदार राजेंद्र गावित कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार हे पाहावं लागेल. पुढारी न्यूजनं केलेल्या महाराष्ट्राच्या सर्वेक्षणात पालघर मतदारसंघात कुणाला कौल होता ते देखील आपण बघूया. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात जनता कुणाला कौल देणार हे पाहावं लागणार आहे. महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार यावर सुद्धा पुढची समीकरणं ठरू शकतात. पुढारी न्यूज, पालघर.